मुख्यमंत्र्यांच्या नागपूरमध्ये जाळपोळ कशी होते असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला। जितेंद्र आव्हाड यांनी देवेंद्र फडणवीस यांना हा सवाल केलाय। ट्रॉली भरून दगडफेक झाली तोपर्यंत पोलीस काय करत होते असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे। मुख्यमंत्र्यांच्या नागपूरमध्ये जाळपोळ कशी होते, ट्रॉली भरून दगडफेक झाली तोपर्यंत पोलीस काय करत होते असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केलाय। हा इंटेलिजन्सचा फेलियर आहे। ज्या शहरात मुख्यमंत्री राहतात, ज्या शहरात केंद्रीय मंत्री राहतात, त्या शहरात आणि त्या केंद्रीय मंत्र्यांच्या घराजवळच्या भागामध्ये अचानक दंगल पेटते, एका चादरीवरनं दंगल पेटते। ती चादर तिथे राहतेच कशी काय? मला आठवतं, मला माहिती आहे की एखादा पुतळा जाळला आंदोलनाच्या दरम्यान तर पहिल्यांदा पुतळा गायब केला जातो की कुठलीही निशाणी नको, वाद नको। ती चादर राहते कशी काय? हे दुर्लक्ष झालं आणि त्याच्यामुळे सगळं घडलं ना। पोलिसांना जबाबदार धरायचं की नाही? पोलिसांनी आपली जबाबदारी पार पाडावी ना। जे आमचे पोलीस खातं तिथे शांत करण्यासाठी आणि कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तिथे उपस्थित होतं, त्यांच्यावर हल्ला करण्याचं काय कारण आहे? कशाला त्यांच्यावर हल्ला केला? एकाचा आमच्या डीसीपी लेवलच्या अधिकाऱ्यांवर कुऱ्हाडीवर हल्ला केलेला आहे, कुऱ्हाडीने हल्ला केलेला आहे। हे अशा पद्धतीचे आंदोलन कुठल्या चौकटीत होतात? आणि आमच्या पोलीस बांधवांवर हल्ला केल्यानंतर तुम्हाला वाटतंय सरकार म्हणून आम्ही गप्प बसणार? पाकिस्तानचा अब्बा आठवणी देईल अशी कारवाई आता होणार आहे। मग कळेल काय असतं ते, पोलिसांवर हल्ला करून काय होतं ते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।